महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने सड़कों पर पड़े गड्ढों के खिलाफ आज चांदवली विधानसभा क्षेत्र में विरोध प्रदर्शन किया। इस मौके पर मनसे कार्यकर्ताओं ने सड़कों पर बने गड्ढों में पौधे लगाकर मनपा प्रशासन के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। सरकार ने लाडली बहन लाडला भाई योजना शुरू की है, लेकिन इन प्यारे बहन भाई के रास्ते पर बने ऐसे संकटों से गुजरना पड़ रहा है। इस आंदोलन के जरिए स्थानीय विधायक दिलीप लांडे को भी निशाना बनाया गया। इस मौके पर मनसे कार्यकर्ताओं ने चांदीवली की सड़कों पर ढोल बजाते हुए और झंडू बाम और बरनौल लेकर सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। नाही, लक्ष आम्ही या पद्धतीने वेधून घेणार आहे। आम्ही तुम्ही बघू शकताय की ज्या पद्धतीने लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना आहे, त्याच पद्धतीने चांदीवली विधानसभेमध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यांच्यासाठी एलवड महानगरपालिकेतर्फे अपघातग्रस्त होण्यासाठी एक खड्डे योजना चालू केलेली आहे। कारण ह्याच्यामध्ये माणसांनी पडावं, हातपाय तुटावे, कमर तुटावी, पाय तुटावे आणि मग कुणीतरी मेला तर सरकारतर्फे 5 लाख रुपये त्यांना, 10 लाख रुपये त्यांना सहानुभूती निवडणूक आलेली आहे म्हणून दिले जातील। परंतु किती दिवस हे सगळे चालणार आहे? इकडनंच आमदार जातात, इकडनंच खासदार जातात, सगळे लोक इकडनं जातात। माझं म्हणणं एवढं आहे, तुम्हा लोकांना हे खड्डे का दिसत नाहीये? फक्त लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना हेच चालू आहे। आमचा लोकांना फायदा होत असेल तर आमचा विरोध नाहीये, परंतु हे किती दिवस तुम्ही करत राहणार? पण ह्या लोकांच्या जीवाशी का खेळतात तुम्ही लोक? माझं म्हणणं आहे की एलवड प्रशासन एक उमेदवार निवडण्या पाठीमागे लागलेला आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आज एक खड्ड्यांचं आंदोलन केलेलं आहे। आणि 1-2 दिवसात जर खड्डे बुजवले नाही चांदीवली विधानसभेमध्ये तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन 100% चांदीवली विधानसभेत होईल।